Parts of speech. What do you mean by parts of speech? Tell me. Yes, parts of speech means शब्दांच्या जाती. In मराठी शब्दांच्या जाती. जसे आपल्या माणसांच्या जाती केल्या त्या. माणसाची जाती आहेत का नाही? माणसाची जाती यस आपण केल्या त्या वरून नाहीत आलेल्या. चांबार काय मांग मराठा काय अजून काय बरंच काय केले. बरेचसे आहेत जाती आपले तर मांग महार चांबार ढोर मराठा अजून काय राजपूत वगैरे बरेच काही काय आहे त्या ठिकाणी. धर्म बरेच आहेत आपले. वेल हे का केलं आज केलं असतं कदाचित त्यांच्या कामानुसार डिवायडेशन केलेलं असतं. कदाचित त्यांचं काम काय आहे त्यांचं कार्य काय आहे त्यांचं वेगळं पण काय आहे हे सांगण्यासाठी केलं जातं. त्याच प्रकारे याच्यामध्ये सुद्धा शब्दांच्या जाती सुद्धा तशाच प्रकारचे केलेल्या आहेत. प्रत्येकाचं एक काम आहे प्रत्येकाचं एक विशिष्ट वर्क आहे म्हणून त्याच्या जाती केल्या त्याच्यानुसार आपण त्यांना ओळखतो असं म्हटलं जातं. शब्दांच्या जाती. आता व्हॉट आर द पार्ट्स ऑफ स्पीच. What are the parts of speech? How many parts of speech and which are they? And how should we know them? त्यांना लक्षात कसं ठेवायचं? I am going to tell you one trick, short form of it, and you have to learn. I would like to now write all the parts of speech here. Then you part of speech and their meaning also, and you must write them in your notebook and learn. Just you learn only parts of speech. Parts of speech, every part spelling and every part's meaning. Enough. एवढं जरी झालं तरी भरपूर झालं. शब्दांच्या जाती. पार्ट्स तर माहित आहे. पार्ट तर माहित आहे. पार्ट्स मीन्स भाग किंवा जाती म्हणून आपण त्याला. आणि कशाच्या? स्पीच मीन्स शब्द एक वाक्य आहे. शब्द म्हणण्यापेक्षा वाक्य. आणि त्या वाक्यामधले जे काही वेगवेगळ्या प्रकारचे वर्ड्स असतात त्या वर्ड्सचे पार्ट केले आणि त्या प्रत्येक पार्टला विशिष्ट असं नाव दिलं गेलं. तुम्ही यू मे टेल मी एनी टाइप ऑफ सेंटेन्स. एव्हरी सेंटेन्स एव्हरी वर्ड्स बिलॉंग टू दीज. वाक्यातील प्रत्येक शब्द जो आहे तो प्रत्येक शब्द हा या पार्ट्स ऑफ स्पीचच्या कुठल्या तरी एका प्रकारात मोडतोच. बघा एक वाक्य घेऊया आपण. तुम्ही रीड आउट करायचं. रीड आउट. व्हॉट इज दिस? हा yes. Ganesh was playing with his friends. This is a sentence for you. हे वाक्य आहे. How many words are there? Words किती आहेत बघा. हा 1 2 3 4 5 6. 1 2 3 4 5 6 5. हे जे 6 वर्ड्स आले त्याच्यातले ह्या प्रत्येक वर्ड्सची एक विशिष्ट अशी जात आहे जी की आपल्याला माहित नाही. जी आत्ता माहीत करून घ्यायची आहे. एव्हरी वर्ड हॅज इट्स एव्हरी सेंटेन्स एव्हरी वर्ड हॅज इट्स स्पेशल मिनिंग स्पेशल कास्ट स्पेशल नेम. प्रत्येकाला विशिष्ट असं नाव दिलं आहे. देन मग ते काय आहे. सी गणेश वॉज प्लेइंग. देन गणेश इज अ वन टाइप ऑफ वर्ड. गणेश. देन व्हॉट इज गणेश. हे गणेश काय आहे. पार्ट्स ऑफ स्पीच. इट मे बी नाउन. It may be pronoun, it may be verb, it may be adverb, adjective, preposition, conjunction, interjection, any type of. So it is belong to noun. हे जे आहे ते noun आहे. What is it was? What is this was? Was काय मग? तुम्ही सांगा was कुठला प्रकार आहे? Noun, verb, adverb, adjective, preposition, conjunction, interjection कुठला आहे? Was. आपण पाहिले की was काय आहे? Yes? Helping. We learn now. Helping? Verb. Helping verb. सहाय्य करी क्रियापद. Am, is, are, was, were, have, has, had, shall, will, can, could, may, might, must. All these are helping verbs we learned before some days. Now playing. What is this playing? Noun, pronoun, verb, adverb, adjective, conjunction, interjection, preposition. What is belong to?
हा, यू मस्ट नो. यस, मेन वर्ब, यम वर्ब, मेन वर्ब. मुख्य क्रियापद प्लेइंग, खेळणे, मुख्य क्रियापद आहे मेन वर्ब. सी, प्लेइंग, हे त्याचं झालं. विथ, व्हॉट इट इज विथ? विथ कुठल्या प्रकारामध्ये मोडतं सांगा, सांगता येईल? विथ, विथ इट इज अ प्रीपोजिशन. प्रीपोजिशन, शब्दयोगी अव्यय, प्रीपोजिशन्स. Ganesh is belong to noun. Was, where, have, has, had, shall, will, can, could, may, might, must, am, is, are, do, does. These, all these are belong to helping verb. And main verb तर माहिती आहे तुम्हाला, ऍक्शन वर्ड. जेवढे ऍक्शन वर्ड्स आहेत सगळे मेन वर्ब्स मध्ये येतात. खाणे, पिणे, उठणे, बसणे, मरणे, मारणे, जेवणे, झोपणे इत्यादी. विथ प्रीपोजिशन्स. प्रीपोजिशन्स, पोझिशन म्हणजे त्याच्या अवस्थान, प्री म्हणजे त्याच्या पाठीमागचं. तशा प्रकारे शब्दयोगी अव्यय. डिटेल्स मध्ये जाणार आपण. नाउ हिज, व्हॉट इज दिस हिज? हिज इज बिलॉंग टू ऑल्सो adjective. Do you know adjective? Adjective means adjective, विशेषण, विशेषण. But it is possessive adjective, possessive, possessive, मालकीचे अशा अर्थाने, साचीचे, possessive. And last, friends. फ्रेंड्स काय असेल सांगा बरे, तुम्ही सांगायचं होता. फ्रेंड्स, नाउन, प्रोनाउन, वर्ब, ऍडवर्ब, ऍडजेक्टिव्ह, प्रिपोजिशन, कंजक्शन, इंटरजेक्शन. काय असेल? यस, फ्रेंड्स, मित्र. मित्र काय असेल? पूर्वा. यस, इट इज द नाउन. फ्रेंड्स, मित्र, नाव आहे ना, एका वस्तूला, व्यक्तीला, पदार्थाला जे नाव दिलं जातं ते नाव आहे. फ्रेंड्स, नाव. म्हणजे आपण कुठलं जरी एक वाक्य घेतलं, एनी टाइप ऑफ सेंटेन्स यू मे टेक हिअर, ऑल दीज वर्ड्स बिलॉंग टू पार्ट्स ऑफ स्पीच. प्रत्येक शब्द पार्ट्स ऑफ स्पीचचा एक भाग असतोच. मग हे पार्ट्स ऑफ स्पीच कोणते आहेत ते आपण आता इथं शिकणार आहे. जस्ट गिव्ह टायटल. टायटल अशा प्रकारचं, पार्ट्स ऑफ स्पीच. पार्ट्स ऑफ स्पीच शब्दांच्या जाती. and you have to write this sentence. There are 8 parts of speech in English. There are 8 parts of speech in English. English मध्ये 8 शब्दाच्या जाती आहेत. Number 1, will you tell me? Noun. Yes. Noun. Noun means in Marathi? Noun. 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 Next, number 2. Pronoun. Pronoun. Pronoun means? Pronoun? Sarvanaam. Number 3. Verb. Verb means? Verb means? Kriyapad. Verb. Kriyapad. And number 4. Adverb. Adverb means? In Marathi? Kriya विशेषण. Adverb. Right. Number 5. इकडे लिहितो म्हणजे दिसतं. Adverb झाल्यावर? Adjective. Good. Adjective means in Marathi. Adjective means? विशेषण. Yes. Adjective विशेषण. Number 6. Yes, preposition. Prepositions शब्दयोगी अव्यय. लक्षात ठेवा. प्रीपोजिशन शब्दयोगी अव्यय. नंबर 7. कंजंक्शन.
कंजक्शन उभयान्वयी अव्यय. कंजक्शन. And last, interjection. Yes. दिसतं का इथं लिहिलं? Yes. Interjection. Interjection means केवल प्रयोगी अव्यय. Yes. केवल प्रयोगी अव्यय. See, most important. All these are parts. You can learn English properly with them, so they are important.